विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी विथ केचकर सर या YouTube चॅनलवर पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी चॅप्टर 6 प्लांट वॉटर रिलेशन हे आपलं सुरू आहे। यामधील वॉटर ऍब्सॉर्ब बाय रूट फ्रॉम सॉइल बाय 3 प्रोसेस। तुम्हाला माहित आहे मातीमधून जे काय रूट पाणी ऍब्सॉर्ब करतात हे 3 प्रोसेसच्या माध्यमातून होते। तर त्या 3 प्रोसेस होत्या इन्हिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस। तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रोसेसचे जे काय व्हिडिओज आहे हे बायोलॉजी विथ केचकर सर या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहे। ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते बघू शकता। तर याच ऑस्मॉसिस कन्सेप्ट मधील एक पार्ट आहे, तो आहे सोल्युशनचा। तर आता हे सोल्युशन काय आहे, तर ड्यू टू ऑस्मोटिक मायग्रेशन। आता ऑस्मोटिक मायग्रेशन म्हणजे काय, द मायग्रेशन ऑफ सॉल्वंट, सॉल्वंट मीन्स वॉटर, मायग्रेशन ऑफ सॉल्वंट फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज ऑस्मोसिस। मग सॉल्वंटचं मायग्रेशन होत असेल हाय रिजन मधून लो रिजन मध्ये थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हटलं होतं। मग या सॉल्वंटच्या या ऑस्मोटिक मायग्रेशन कन्सेप्टवर सोल्युशनचे 3 टाइप्स रिकॉग्नाइज करण्यात आलेले आहे। याच्यावर ती सोल्युशनचे 3 प्रकार तयार झालेले आहेत। ते एक आहे हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण हायपोटोनिक सोल्युशन बद्दल जाणून घेऊ। आता हायपोटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, द सोल्युशन इज इन विच हाय सॉल्वंट, असं सोल्युशन ज्या सोल्युशन मध्ये सॉल्वंटचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे। सॉल्वंट म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे, वॉटर। द सोल्युशन इन विच हाय सॉल्वंट अँड लेस सोल्यूट, सोल्यूट मीन्स त्याच्यामध्ये आपण शुगर आणि मिनरल्स घेऊ शकतो। आता आपलं प्लांट वॉटर रिलेशन युनिट आहे, त्याच्याबद्दल आपण प्लांट मधीलच एक्झाम्पल घेऊ। इथं सॉल्वंटला आपण वॉटर कन्सिडर करू आणि जे सोल्यूट आहे याच्यामध्ये शुगर आणि मिनरल्सला आपण कन्सिडर करू। मग आता हायपोटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन ज्या सोल्युशन मध्ये सॉल्वंटचं प्रमाण जास्त आहे आणि सोल्यूटचं प्रमाण कमी आहे। मग सॉल्वंट मीन्स ज्याच्यामध्ये वॉटर पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि शुगर आणि मिनरल्स यांचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, त्याला म्हणतो आपण हायपोटोनिक सोल्युशन। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोल्युशन हे कसं तयार होते, ज्यावेळेस सॉल्वंट आणि सोल्यूट एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळेस सोल्युशन तयार होते। मग ही झाली सोल्युशन, सॉल्वंट प्लस सोल्यूट इज कॉल्ड सोल्युशन। पण आता याच्यात हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, तर जर सॉल्वंट जास्त असेल आणि सोल्यूट कमी असेल, म्हणजे वॉटर इथं बघा या ठिकाणी वॉटर कसं आहे, जास्त आहे आणि हे जे छोटे छोटे आता इथं मी डॉट काढलेले आहे, हे जे आहे हे डॉट तुम्हाला दिसत आहे, हे आहे सोल्यूट। मग याच्यामध्ये बघा सोल्यूटचं प्रमाण कमी आहे आणि सॉल्वंटचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे। जर सोल्यूट कमी आहे, लेस सोल्यूट, आणि सॉल्वंट कसं आहे, जास्त आहे, मग असं जे काय सोल्युशन आहे त्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन असं आपण म्हणतो। हाय सॉल्वंट, लेस सोल्यूट, म्हणजे वॉटरचं प्रमाण खूप जास्त आणि शुगरचं प्रमाण कमी, म्हणजे पाणी जास्त आहे आणि शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण कसं आहे, कमी आहे। असं जे काय सोल्युशन आहे त्याला आपण कोणतं सोल्युशन म्हणतो, हायपोटोनिक सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो। आता हायपोटोनिक सोल्युशनलाच आपण वीक सोल्युशन सुद्धा म्हणतो। मग वीक सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सॉल्वंट कसं आहे, स्ट्रॉंग, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग सॉल्वंट असते। स्ट्रॉंग सॉल्वंट म्हणजे आता इथं आपण सॉल्वंट म्हणून कोणाला कन्सिडर केलेलं आहे, वॉटरला। जर वॉटर खूप जास्त असेल म्हणजे वॉटर जास्त आहे म्हणजे सॉल्वंट कसं आहे, जास्त आहे, सॉल्वंट जास्त आहे म्हणजे स्ट्रॉंग सॉल्वंट असेल आणि वीक सोल्यूट असेल। मग सोप्या भाषेत समजायचं झालं तर वॉटरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण हे खूपच कमी आहे, म्हणजे सोल्यूट वीक आहे आणि सॉल्वंट कसं आहे, स्ट्रॉंग आहे। ज्या सोल्युशन मध्ये सॉल्वंट स्ट्रॉंग असते किंवा वॉटर स्ट्रॉंग असते त्याला आपण म्हणतो वीक सोल्युशन। त्याला कोणतं सोल्युशन म्हणायचं, वीक।
वीक सोल्युशन सोप्या शब्दात कसं लक्षात ठेवायचं, जर पाणी आणि साखर असेल तर पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि साखरेचं प्रमाण खूपच कमी आहे, म्हणजे सॉल्व्हंट खूपच जास्त आहे आणि सोल्यूट खूपच कमी आहे. मग असं जे काय सोल्युशन तयार झालं त्याला आपण म्हणतो वीक सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो. नंतर आता हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, आता हायपरटोनिक सोल्युशन याच्या अपोज म्हणजे याच्या उलट आहे, लेस सॉल्व्हंट हाय सोल्यूट. असं सोल्युशन हायपरटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, असं सोल्युशन ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण आता कसं आहे फारच कमी आहे. सॉल्व्हंट म्हणजे कोण, वॉटर. इथं आता वॉटरचं प्रमाण खूपच कमी आहे आणि सोल्यूटचं प्रमाण कसं आहे खूप जास्त आहे, म्हणजे शुगर आणि मिनरलचं प्रमाण खूप जास्त आहे आणि सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे. बघा या ठिकाणी हे जे मी पॉइंट दाखवलेले आहे हे सोल्यूट आहे. बघा सोल्यूटचं प्रमाण खूप जास्त झालं, इथं वॉटरची लेवल जास्त होती, आता इथं वॉटरची लेवल काय झालेली आहे, कमी झाली. म्हणजे सोल्यूट वाढलेले आहे, इथं सोल्यूट कमी होते, इथं सोल्यूट जास्त आहे. इथं सॉल्व्हंट जास्त होतं, इथं सॉल्व्हंट कमी आहे. मग ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट कमी आहे म्हणजे वॉटरचं प्रमाण कमी आहे पण सोल्यूटचं प्रमाण कसं आहे, शुगर आणि मिनरलचं प्रमाण जास्त आहे. मग असं जे सोल्युशन आहे त्याला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणतो. बघा हायपर म्हणजे जास्त आणि टोनिक मीन्स सोल्यूट, ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे आणि सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे त्याला काय म्हणतो आपण हायपरटोनिक सोल्युशन असं आपण म्हणतो. मग आता जे हायपरटोनिक सोल्युशन आहे त्याला स्ट्रॉंग सोल्युशन म्हणतात. आता स्ट्रॉंग सोल्युशन का म्हणतात, कारण इथं वीक सॉल्व्हंट, सॉल्व्हंट कसं आहे वीक. आता मला सांगा सॉल्व्हंट म्हणजे कोण, वॉटर. मग इथे वॉटरचं प्रमाण कसं आहे कमी आहे आणि सोल्यूटचं प्रमाण कसं आहे जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी आता स्ट्रॉंग कोण झालेला आहे, सोल्यूट स्ट्रॉंग आहे तर सॉल्व्हंट कसं आहे वीक आहे. मग ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट वीक असते, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असते पण सोल्यूटचं प्रमाण शुगर आणि मिनरलचं प्रमाण कसं असते जास्त असते, असं जे काय सोल्युशन आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग सोल्युशन. इथं बघा इथं वॉटर जास्त होतं, सोल्यूट कमी होतं, वॉटरचं प्रमाण पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि सोल्यूटचं प्रमाण कमी होतं, तर हे वीक सोल्युशन आहे. इथं पाण्याचं प्रमाण कमी आहे, सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे इथं सोल्यूट स्ट्रॉंग आहे, इथं सोल्यूट वीक होता. मग ज्याच्यामध्ये सोल्यूट स्ट्रॉंग असते तो असते स्ट्रॉंग सोल्युशन, ज्याच्यामध्ये सोल्यूट वीक असतो ते असते वीक सोल्युशन, लक्षात ठेवा. मग स्ट्रॉंग सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट जास्त सॉल्व्हंट कमी, शुगर जास्त वॉटर कमी, त्याला म्हणतात स्ट्रॉंग सोल्युशन. वीक सोल्युशन कशाला म्हणायचं, वॉटर जास्त शुगर कमी, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त साखरेचं प्रमाण कमी, ते कोणतं आहे वीक सोल्युशन. तर अशा पद्धतीने हे आहे वीक सोल्युशन आणि स्ट्रॉंग सोल्युशन. स्ट्रॉंग सोल्युशनलाच म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन आणि वीक सोल्युशनलाच म्हणतात हायपोटोनिक सोल्युशन. आता पुढचा तिसरा सोल्युशन आहे आयसोटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इनसाइड अँड आउटसाइड इन सेल और ऑस्मोटिक सिस्टीम. समजा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेल राहू द्या किंवा ऑस्मोटिक सिस्टीम राहू द्या. ऑस्मोटिक सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये वॉटर हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जाते, पण अशी ऑस्मोटिक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये बाहेरच्या रिजन मधलं पण कॉन्सन्ट्रेशन आणि आतमधल्या रिजनचं कॉन्सन्ट्रेशन दोन्ही सेम असेल. ज्यावेळेस दोन्ही बाजूचं कॉन्सन्ट्रेशन सेम असते, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दोन्ही बाजूला ज्यावेळेस सेम असते, अशा टाईपचं जे सोल्युशन आहे त्याला आपण आयसोटोनिक सोल्युशन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये जे काय वॉटर आहे ते आतमध्ये एंटर होणार पण नाही किंवा आतमधून बाहेर पडणार पण नाही, कारण दोन्हीकडली क्वांटिटी कशी आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. मग सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन inside and outside of the cell or osmotic system is called as isotonic solution. समजा आता ही सेल आहे, या सेलच्या आतमधलं सोल्युशन आणि सेलच्या बाहेरचं सोल्युशन, म्हणजे या सेलच्या आतमधलं सॉल्व्हंट आणि सोल्यूट आणि सेलच्या बाहेरचं सॉल्व्हंट आणि सोल्यूट हे दोन्हीही इक्वल आहे. मग याच्यामध्ये ते आतमध्ये एंटरही होणार नाही किंवा आतमधून बाहेरही पडणार नाही, म्हणजे इथं नो लॉस ऑर गेन ऑफ एनी सॉल्व्हंट. असे जे काय सोल्युशन आहे त्याला आपण कोणतं म्हणतो, आयसोटोनिक सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीने हे तिन्ही सोल्युशनचे टाईप आहे.